स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंदे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री कृष्ण गोविंद हरे संत तुकाराम महाराज की जय। ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय। सद्गुरु अमर बाबा महाराज की जय। सद्गुरु सावळा बाबा महाराज की जय। गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की जय। वैराग्यमूर्ती राजाराम बाबा महाराज की जय। स्वानंद सुखनिवासी श्रीपाद स्वानंद सुखनिवासी रामदास बाबा महाराज की जय। परम पूज्य नित्यादास महाराज की जय। परम पूज्य शिवानंद बाबा महाराज की जय। बोलो वही परम पवित्र श्रावण मास आणि या पवित्र अशा तीर्थक्षेत्राचा दर्जा लाभलेल्या पिंपळेश्वर महादेव आणि त्रिवेणी संगम जसा असावा त्याचप्रमाणे या दोन्ही पवित्रांचा औचित्य साधून अतिपवित्र अशा श्रीमद भगवंताच्या लीलांचं जन्माचं गुणवर्णन ज्यामध्ये आहे असं श्रीमद भागवत महापुराण आणि हे सगळं चालू असताना हे श्रवण करण्याकरता उपस्थित सर्व सज्जन मंडळी जे पवित्र जीवात्मे आहेत आपल्या सर्वांना नमस्कार करून श्री गुरूंचं ध्यान करून भगवंताचं चिंतन करून आजच्या आपल्या कथेकडे वळतोय। काल आपण पाहून आलोय शतरूपा आणि स्वयंभू म्हणून यांच्या प्रतिजन्माला आलेली त्यांची कन्या देवहूती आणि या देवहूती माताचा कर्दम ऋषींबरोबर विवाह कसा होईल याचं भाकित स्वतः भगवंतांनी
त्यांना ध्यानात दिलं होतं. ठरल्याप्रमाणे स्वयंभू मनू आणि शतरूपा माता आपल्या कन्येला घेऊन सृष्टीचं भ्रमण करता 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 त्या सुवर्ण जयंत रथातून जेथे कर्दमजी ऋषी होते त्या ठिकाणा बिंदू सरोवराच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. वार्तालाप झालाय आणि मग त्या वार्तेतून दोघांनी होकार दिलाय, आमची मुलगी तुम्हाला समर्पित करावी आणि तुम्ही तिचा स्वीकार करावा. अशा प्रकारची वर्णन कथा आपण ऐकून आलेलो आहोत आणि एका चांगल्या मोडवर आपण तिथे थांबलो होतो. खरं म्हणजे काल 1-2-3 मिनिटं जास्तही झाले, तर आपली वेळेचं भान ठेवतो, मला आपल्याला 2-3 मिनिटे बाहेर वाटतात. असं त्याच्या पुढे सरकत आहे ते आपली लाडात वाढलेली मुलगी ज्याचं चांगलं पालन पोषण केलंय आणि अशी मुलगी ज्या वेळेला जावयाच्या ताब्यात आपण त्याला समर्पित करतोय त्यावेळेला त्या पित्याला त्या जन्मदात्या बापाला फार दुःख होतं. तो ते दुःख समोर दाखवू शकत नाही, कुठेतरी आडोशाला जातो आणि ते दुःख व्यक्त करतो. स्वयंभू मनूची सुद्धा तीच अवस्था आहे. आपल्या लेकीला त्यांच्या स्वाधीन केलं, सुखात लाडात प्रेमात वाढलेली आमची कन्या तुमचा गृहस्थाश्रम चांगल्या रीतीने सांभाळलेला. आपल्या जावयाला विनंती करतात हात जोडून सासरे, आमच्या लेकीचे आपलं काय कमी जास्त झालं तर सांभाळून घ्या. आताच ती उपवर झालेली आहे, संस्कार देण्याचं काम आम्ही केलंय, परंतु न जाणो कधी तिच्या हातून थोडंसं काही कमी जास्त झालं तर सांभाळून घ्या आमच्या लेकीला. तिथेच त्या आश्रमामध्ये गांधर्व पद्धतीने म्हणण्यापेक्षा ब्रह्मविधीनेच त्याचा विवाह झालाय आणि राजाने पुष्कळसं धन आपल्या मुलीला जे साहित्य संसारामध्ये उपयोगी पडेल असं भरपूर साहित्य दिलंय आणि जाता जाता साश्रू नयनांनी तिचा निरोप घेतला. डोळ्यातून ते अश्रू खाली टपकतात, पण ते कोणाला दिसू नये म्हणून गुपचूप असंच पुसणारे ते म्हणून आपल्या मुलीला छातीशी कवटाळतात, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतात. रडता रडता त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू निघा अख्खी वेळी त्या मुलीची त्या अश्रूंनी भरलेली आहे. शेवटी मुलीची आणि जावयाची संमती घेऊन स्वयंभू मनू आणि त्यांची धर्मपत्नी शतरूपा हे आपल्या पुढच्या प्रवासाकरता निघाले होते. संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा म्हणा किंवा तीर्थयात्रा म्हणा हे करता 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 आता मात्र स्वयंभू मनू आपल्या राजधानीमध्ये परतले होते. राजधानीत आपले राजे परत आलेले आहेत. जे पाहिल्यानंतर त्यांचे सेवक धावत धावतच त्यांचा आदरातिथ्य करण्याकरता पुढे झालेले आहेत. ब्रह्मवर्तातील अनेक मोठे मोठे ऋषी महात्मे हे सुद्धा त्यांचं स्वागत करण्यासाठी समोर आलेले आहेत. मंगल वाद्यांचा गजर सुरू होते, स्तुती केली जाते आणि अशा या मंगलमय वातावरणामध्ये राजांचं आगमन होतं. त्यांच्या राजधानीचं नाव आहे बहिष्मती. या बहिष्मती नगराचं वैभव जर पाहिलं तर तिच्या जोडीची कुठलीच नगरी नव्हती. ही बहिष्मती गावाची नगरी स्वयंभू मनूची कशा रीतीनं उत्पन्न झाली याचं थोडे विश्लेषण केले. भगवान वराह रूप धारण केल्यानंतर पृथ्वीला आपल्या गाडीवर घेऊन बाहेर येतात आणि बाहेर निघाल्यानंतर त्या समुद्राच्या पाण्यातून ओलेचिंब झालेलं आपलं अंग आणि ते अंग असं भगवंत झटकतात. हे अंग झटकत असताना त्यांच्या शरीरावरचे काही केस त्या ठिकाणी पडले होते आणि त्याच केसातून हिरव्या रंगाचं दर्भ
आणि लवाण तयार झाले. हे दर्भ बघतो आपण लवाली आपल्या पूर्वी त्यासाठी या मांजर आपण म्हणायचं ते. या ठिकाणी या बहिष्मती नगराच्या ठिकाणी भगवंताच्या शरीरावरचे ते केस पडले होते वरारूपी भगवंताच्या. आणि म्हणूनच त्या दोन्हीही आपण जरी गवत बनवत असलो तरी त्याला योग साधनेमध्ये महत्व आहे. आसन जे बनवलं जातं साधनेसाठी ते लवाल्याचं आणि दर्भाचं दर्भ आसन दर्भासन असं म्हटलं जातं. अशा ह्या नगरीमध्ये स्वयंभू म्हणून भरपूर वर्ष राज्य करत होते. महाराजांना सुद्धा आता कशाचं त्या वैभवाचं आसक्ती नव्हती. त्यांनी दर्भ आणि लवाल्याच अंथरुण केले आणि त्या अंथरुणावर ते यज्ञ करण्याकरता शांतपणे बसले होते. ज्या बहिष्मती नगरीमध्ये म्हणून निवास करत होते येथे आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक असे तिन्ही प्रकारचे ताप शिल्लक नव्हते. धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थ त्यांनी साधलेले होते. त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला प्राप्त समय या तुमच्या वेळेला गंधर्व आपल्या पत्न्यांसह यायचे आणि त्या राजाचे गुणगान गायचे. म्हणून राजाचे गंधर्व स्वतः यायचे, त्याच्या पत्न्या यायच्या आणि प्राप्त समयामध्ये ज्या वेळेला कोणी उठलेले नसतात त्यावेळेला त्यांचे गुणगान गायचे. राजाने कुठल्याही प्रकारची आसक्ती ठेवलेली नव्हती. भगवंताचं ध्यान माणसाला लागलं ना तर ती जागा आसक्ती सोडून जाते. रामकृष्ण आपल्याच हृदयामध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. हृदयामध्ये भगवंत आहे आणि हृदयामध्ये विकार सुद्धा आहेत. भगवंताचं अधिष्ठान मांडलं का विकार आपली जागा हळूहळू सोडायला तयार होतात आणि विकारांचं अधिष्ठान मांडलं का भगवंत हळूहळू निघून जातात. ज्ञानोबारांनी याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम परिभ्रांतासी काम विषयावरी. तो भ्रांतीनं त्या विषयाची तिथे स्थापना करतोय. त्या जीवाला असं वाटतं की मला जे सुख मिळणार आहे ते फक्त विषयापासूनच मिळणार आहे, भगवंतापासून सुख मिळणार नाही अशी त्याची भ्रांती झालेली आहे. प्रविष्ट झालेला जीव. वास्तविक जीव फार छान आहे. जीवात्मा जो आहे भगवंताचं स्वरूप आहे, परंतु इथे आल्यानंतर त्याच्यावर मायेची छाया पडते. माया त्याला मोहित करते आणि म्हणून मायेमुळं तो भगवंताला चालत नाही. त्याला विषयांचं सेवन भोग जास्त चांगले वाटतात आणि ज्याच्यापासून खऱ्या सुखाची प्राप्ती आहे तो भगवंत त्याला कडू औषधासारखा वाटायला लागला. विषय गोड वाटायला लागेल त्याला. ज्ञानोबा त्याचंही वर्णन करतात. विषय विषाचा परिवारू गोड परमार्थ लागे करू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हा जीव बंधमुक्त आहे महाराज, परंतु त्या मायेमुळं तो बंधनामध्ये स्वतः ओढला गेला आहे. दुसऱ्या तिसऱ्याचं कर्तव्य नाहीये, त्याने स्वतःहून स्वतःला बांधून घेतलंय. थोडा विचार केला तर आपल्याला तेही काय. भगवान विष्णूंच्या कथांचे श्रवण ध्यान रचना आणि निरूपण जे करतात त्याला कुठल्याही प्रकारचा भोग विचलित करू शकत नाही. मनुराजाची स्थिती तीच होती. त्याला भगवंताची कधीच विस्मरण झालं नाही. तिन्ही अवस्थेमध्ये तो भगवंताचं ध्यान करत होता.
वासुदेवांच्या कथाप्रसंगाचे आणि त्या मन्वंतराची अशा रीतीने त्यांनी 71,000 चतुर्युग घालवले. आपण मागं 4-5 दिवसापूर्वी सगळं ऐकून आलो होतो. ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र, 1,000 चतुर्युगांचा दिवस आणि 1,000 चतुर्युगांची रात्र. फार जास्त त्याला ठेवलं, थोडे मुद्दे तरी ठेवायचे नाही का. असं मिळून 2,000 चतुर्युग मिळून त्याचा एक दिवस आणि रात्र होतो. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनू होतात. 14 मनू जन्माला येतात न मरतात. पण त्या मनूचं आयुष्य किती आहे? 71,000 चतुर्युग. 71 गुणिले 4, 7 चौक 28 आणि वरचे 4, 284 युग. 1000 युग, 284,000 युग ज्या वेळेला होतील त्यावेळेला मन्वंतर संपत. जय श्रीराम बोलना पडेगा. श्री कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेवा. सगळ्यांना आनंदित, दुष्टांना शिक्षा आणि सज्जनांचा सांभाळ अशा रीतीनं मनुराजा आपल्या 71,000 चतुर्युगांचं आयुष्य संपवतात. जगतातील सर्वप्रथम सम्राट म्हणून या मनुचं वर्णन केलं जातं. म्हणजे जर विचारलं जगातला पहिला राजा कोण, सम्राट कोण, तर सतत स्पष्टपणे सांगायचं स्वयंभू मनु. हा स्वयंभू मनु जगातला पहिला सम्राट. आणि म्हणून त्या सम्राटाच्या ज्या कथा सांगितल्या जातात त्याला लोक आता फार काही विषयांचं उगाच अकांड तांडव माजवलं होते. आपली तत्वव्यक्ती समजणाऱ्या चुकीच्या प्रथांना सुद्धा साथ देतात कधी कधी. आजही जर मनुस्मृती पाहिल्या ना तर लोकांना काय त्याचं बाबा देव झालं म्हणून कुठेतरी घालत नको म्हणून नाही का आपण चालतोय. आजही प्रसिद्ध मनुस्मृती नीट कळल्याच नाही आम्हाला. त्याच्यातलं कुठलं तरी एखादं वाक्य घेतलंय आणि मग त्यालाच तोडून मोडून आम्हाला फार जपून बोलावं लागतं बारातीतून. असो मग आता त्या मनूची स्तुती ऐकलीस ना तू, आता त्याच्या कन्येची स्तुती ऐक. हे संभाषण मैत्रेय आणि विदुरजी यांचं चालू होतं. कधी कधी घोळ होतो आपल्या डोक्यामध्ये नाही का, नक्की संभाषण कोणाचं. मैत्रेयकडनं मिळालेलं ज्ञान कोणाला, विदुरजींना. परंतु मध्येच कथा काय होता, या पूर्वी घडलेल्या कथा आणि मग त्या नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषी बसलेले आहेत त्यांना सूत मुनी सांगतात आणि मग तो सूत आणि शौनक संवाद. आणि त्याच्याही पलीकडं
हे भागवत ज्यांनी स्वतःच्या कल्याणाकरता गंगेच्या तटावर 7 दिवस ऐकलं तो पांडव कुळातला परीक्षित राजा, आणि ज्यांनी भागवत सांगितलं ते व्यासपुत्र शुकदेव महाराज. मग कधी शुक आणि परीक्षित संवाद, मध्येच कधीतरी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली असं प्रकरण आल्यानंतर त्यांचाही प्रश्न असतो मग ब्रह्मदेव नारदाला काय म्हणाला, नारदाला कोणतं उपदेश केलं, आणि म्हणून ब्रह्मदेव आणि नारद यांचाही संवाद मध्येच कुठेतरी येतो. आणि आपल्या पटकन लक्षात येत आमची चर्चा होती झाल्यानंतर नाही का प्रकार झाला नक्की काल रामकृष्ण सर आपण होतो नक्की कोण कुठे कशा निमित्ताने म्हटलं हे लवकर ध्यानात येत नाही. आहे तेच बाबत हा फक्त तो प्रश्न विचारणारा आणि सांगणारा हा बदलत असतो. कथानक तसंच पुढे सरकते. मैत्रेयी म्हणतात विदुरजी माता पिता निघून गेल्यानंतर आता तिचा कोणीच नाही ना इथे, आई वडिलांनी सोडून दिली आणि म्हणून तिचा पती कर्दमजी ऋषी हे तिला आश्वासित करतात घाबरू नकोस, मी काय त्रास देणार रुपयाची नाही, निश्चिंत राहा, आपल्या कर्तव्याचं पालन कर. आता ती सुद्धा साध्वी वृत्तीची होती, देव होती, मनू आणि शत्रुपांची मुलगी. जशी पार्वती मैया भगवान शिवजींची सेवा करायची त्याचप्रमाणे ती आता आपला पती कर्दम यांची सेवा करू लागली. त्यांच्यापासून तिने गृहस्थाश्रमामध्ये असणाऱ्या पत्नीनं पतीपासून ज्या सुखाची अपेक्षा करावी आता तिने ती अपेक्षा लगेच केलेली नाही. ती फक्त कर्तव्य पालन एक पतिव्रता धर्माचं पालन करावं म्हणून पतीच्या सेवेमध्ये ती रममाण झाली. तिच्या मनातली कामवासना, दंभ, द्वेष, लोभ, पाप आणि मद यांचा तिने त्याग केला होता. फक्त पती सेवा एवढे एकच ध्येय तिच्या अंतःकरणामध्ये होतं. विश्वास, पवित्रता, गौरव, संयम, शुश्रूषा, प्रेम आणि मधुर भाषण यांचा तिने आता स्वीकार केला होता. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत महाराजी. संसारामध्ये ह्या गोष्टी असल्या तर कुरबुर कधीच होत नाही. आपल्या पतिदेवाला आपल्या सेवेनं ती संतुष्ट करत होती. तुला माहित होतं आपल्या पतीची योग्यता काय होती, त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार नाही, राहतो करणं कुठे, पण त्याने ठरवलं ना तर एका क्षणात सुवर्णाचा महल सुद्धा करतील. आपल्या पूजेमध्ये व्यस्त असलेले कर्दमजी त्यांचंही पत्नीकडे लक्ष नाही. माझं लग्न झालंय, मी संसार केला पाहिजे, बायकोची इच्छा पूर्ण केली, हे त्यांच्या मनात नाही. तिने सेवा करावी आणि यांनी आपल्या भगवंताच्या स्मरणामध्ये वेळ घालवावा. एके दिवशी जगदीश दादा त्याची नजर आपल्या पत्नीवर पडली कर्दमांची. ही इथं ज्या वेळेला आली होती ना अशी गुबगुबीत होती, चेहऱ्यावर तेज होतं तिच्या, आणि आता माझ्याकडे आली काय अवस्था याची, अशी सुखद चालली, चेहरा निश्चित होत चाललाय. माझ्या साधनेकरिता मला वाटतं ही काय खात्रीत पण नसेल, मला अमुक वस्तू लागते म्हणून ती पटकन दिली पाहिजे, तुला भूक लागली तर ती घरात असेल मग किचन मध्ये खायला जात नसेल, मी उपास करतोय पतिव्रता धर्माचं पालन, मग आपण कसं खावं, पती जेवल्याशिवाय आपण जेवू नये. मला वाटतं हे हिला झेपलं नसेल आणि म्हणून ती एवढी अशी सडपातळ झाली, ती निश्चित झाली असं वाटतं का. तिला धक्का मारला तरी सहज थोडासा धक्का मारला तरी पण ती पडून जाईल, एवढी तिच्या अंगामध्ये ताकद राहील असं वाटत आहे. कर्दमजींनी तिला जवळ बोलवलं, बसवलं आणि आपल्या मधुर वाणीतून त्या तिच्याशी आता संवाद करू लागला. पत्नी बरोबर संवाद कसा करावा, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला भागवतामध्ये शिकायला मिळतात. महाराजी त्याला विचारतात, पहा बरं हे मनुपुत्री, तू माझा फार मोठा आदर करतेस,
आणि तू करत असलेली उत्तम सेवा आणि परम भक्ती यामुळं मी तुझ्यावर फार संतुष्ट आहे. जिथे आलेला पृथ्वी तलावर असलेला प्रत्येक जीव, देहधारी जीव, आपला देह कसा सुदृढ राहील याचीच काळजी घेतो. कोणीही, तुम्ही आम्ही सगळेजण आपलं शरीर स्वास्थ्य कसं चांगलं राहील याची काळजी घेतो. परंतु तू मात्र माझ्या सेवेमध्ये कुठलीही न्यूनता पडू नये म्हणून स्वतःच्या देहाचाही विचार केला नाहीस. पत्नीचं असं कौतुक करावं कधीतरी पतीनं. बरं, तू तर राजाची मुलगी आहेस आणि आजपर्यंत मी तुला विचारलं पण नाही ना, बाजारात पण नेली नाही, चांगली साडी घेऊन गेली नाही, वस्त्रही दिलं नाही, तुला आता पाणीपुरी खायला नेली नाही, आईस्क्रीम खाऊन नाही रात्री, विसरून गेलो होतो मी. पण चिंता करू नकोस, आता तू म्हणशील ना तिथं तुला केलं नाही. तुझ्या मनातल्या सुप्त भावना माझ्या समोर जागृत कर आणि सांग मला. तू जे ज्या ठिकाणी ऐकलं असेल ना, चार धामला सांगा, गोकर्णाला सांगा, का 12 ज्योतिर्लिंगाला सांगा. तुझी जशी इच्छा असेल ना तसं तुझ्या रकमी करणार. हो, माणसाला फार अहंकार असतो. ज्याच्याकडे थोडं जरी असलं त्याला माझ्याकडे फार असं वाटतं. परंतु तो राजाची मुलगी आहेस, राजकन्या आहेस, तरी तुला तो स्पर्श शिवला सुद्धा नाही. खरंच धन्य आहेस. आई वडिलांचे संस्कार फार छान आहेत तुझ्यामध्ये. लेक चांगली वागली ना का आई वडिलांचा उद्धार होतो, आई वडिलांचं महत्व वाढतं. आणि लेक जर चुकीची वागली तर दोष आई वडिलांना जातो. शास्त्रामध्ये या गोष्टीचं वर्णन आलंय महाराजी. आपण बऱ्याच वेळेला ही वर्णन ऐकून आलो का. आईच्या शिलाचा परिणाम, तिच्या वर्तनाचा परिणाम लेकरांवर त्याचं शील घडण्याकरता होतो किंवा बिघडण्याकरता होतो. वडिलांच्या बुद्धिमत्तेचा परिणाम लेकरांच्या बुद्धिमत्तेवर होतो. यांची बुद्धिमत्ता चांगली असेल तर लेकर पण चांगली बुद्धिमत्ता. एक सर्वसामान्य विचारवंतांनी काढलेला निष्कर्ष आहे सर्वसामान्य माणसाबद्दल. याला अपवाद असू शकते. पूर्वजांच्या कंजूशीचा किंवा दानशूरीचा परिणाम हा नातवंडांवर जाऊन समजतो, मुलांवर नातवंडांवर समजतो. आणि धनवान किंवा भिकारी हे मात्र आपल्या पूर्वजन्मावर अवलंबून असतं स्वतःच्या. श्लोक सांगतो, दोन्ही श्लोक सर्व श्रुत आहेत, आपण फार वेळा ऐकून आलात ते. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता वंशदोषेन कृपणस्य आत्मदोषेन दरिद्रता. हे दोष अगोदर सांगितले तुम्हाला. उन्मादो मातृदोषेन, आईकडचा जर आईचा स्वभाव चुकीच्या पद्धतीचा असेल, उन्मादित म्हटलं झालंय. आपण होतो ना आपल्या भाषेमध्ये आगाऊपणा, समजा थोडक्यात, जास्त नको विश्लेषण, म्हणजे आदर्थिकते न करणं, चुकीचं वागणं, हे आईकडनं. पितृदोषेन मूर्खता, बापच मूर्ख. सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरीची भाषा आहे मूर्ख. ज्ञानेश्वरीमध्ये मला 25 ठिकाणी मूर्ख शब्द आढळला. ज्ञानोबानं जेव्हा जेव्हा राज्यातून त्याची जातात तेव्हा ते मूर्ख बोलतात. दुसरी शिवच त्याला आठवत. मग ती पण आपली पण पाठच झाली मूर्ख. चला मला वंशामध्ये आपल्या आजोबा पंजोबांनी जर दान धर्म केला नसेल तर त्या पिढ्या सुद्धा कंजूसच निघतात. आणि स्वतःचं कर्म जर चांगलं नसेल, स्वतःचं भाग्य नसेल, तर रात्रंदिवस मेहनत जरी केली ना, आपलं जर दुर्भाग्य असेल
तर दरिद्रता मरेपर्यंत तशीच राहते, शेतकरी होतच नाही बघ. आता पुढचं आहे का चांगल्या गुणांबद्दल. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन हुशारता वंशपुण्येन उदारता आत्मपुण्येन सधनता. 4 गोष्टी कारणीभूत आपल्याशी. सुशीलो मातृपुण्येन, आई जर सुशील वर्तनाची असेल तर मुलं सुद्धा सुशील निघते. तत्ववेत्यांनी शोधलेले प्रमाण आहे, वडील हुशार असतील तर मुलंही हुशार निघतात. मग अशी बोललो अपवाद सोडून, अपवाद तर प्रत्येक गोष्टीला आहे. आपल्या पूर्वजांमध्ये कोणी दान धर्म करणारा असेल तर त्याची पुढच्या पिढ्या सुद्धा दान धर्माच्या माध्यमातून सेवा करतात. आणि आपलं भाग्य असेल ना स्वतःच, तर घर बांधायला झोपडी बांधायला एवढी पण जागा जरी नसली ना तरी 4-5 टावर एवढी जागा त्याला मिळते. तो 4-5 टावरचा मालक होतो. जय श्रीराम बोलला पडेगा. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण भगवंताचं चिंतन करायचं. 4 गोष्टी चांगले परिणाम आणि वाईट परिणाम आपण ऐकून आलो. आई वडिलांचे संस्कार आहेत तुझ्यावर चांगले आणि म्हणून तो अशा पद्धतीनं राजकन्या असून सुद्धा हे देवभूती तो फार कष्ट सोसले असेल ना. कर्दमाच्या डोळ्यामध्ये आहे आता अश्रू आहे ते. चांगली गुबगुबीत दिसण्यास सुंदर आई तारुण्यामध्ये उभी असलेली कन्या राजा माझ्या ताब्यात सोडली गेले. मी तिचं ग्रहण केलंय आणि आता जरी अशी त्याच्या नजरेत पडली तर आमची जे होती कशी ना झाली कशी. मी तुझ्या प्रसन्न आहे, तुला हवे त्या गोष्टीची तू अपेक्षा माझ्याकडनं करू शकते. तिला माहित होते फक्त हत्या करायचं नाही, पतीच्या मताशी आपण सहमत राहायचंय आणि त्याची सेवा करत राहायचंय. आता सध्या ते भगवत चिंतनामध्ये व्यस्त आहेत म्हणून त्यांना अडथळा आणायचा नाही, कुठल्याही प्रकारे विक्षेप करायचा नाही. ती सेवा करतच होती. आपल्या पतीचं ते मधुर भाषण ज्या वेळेला तिने ऐकलं त्यावेळेला तिला खूप आनंद वाटला. माझ्या पतीची नजर माझ्यावर आहे आणि मी केलेल्या कामाची त्यांनी चांगल्या रीतीने दखल घेतली. मग अशी म्हटलं मी एक वाक्य, या सुसंवाद असावा ना, कधीतरी अधूनमधून पत्नीची स्तुती करावी तिच्या कामाबद्दल. बरं वाटतं तिला काय, 2 शब्दच फक्त आपल्याकडे चांगले आवडत नाही. देवहूती आपल्या पत्नीला म्हणते,
हे जिजश्रेष्ठ स्वामी, योगशक्ती आणि त्रिगुणात्मक मायेवर ज्यांचा निरंकुश अधिकार आहे त्यांना कुठलं ऐश्वर एवढं कमी असणार आहे? त्यांनी फक्त कुठल्याही ऐश्वर्याची कल्पनाच करायची, ते ऐश्वर त्यांच्या समोर हात जोडून उभं राहायचे. मला माहित आहे प्रभू, आपण जी प्रतिज्ञा केली होती, काय बरं प्रतिज्ञा केली होती? माझ्या आई वडिलांना शब्द दिला होता तुम्ही, संतान प्राप्ती झाल्याशिवाय मी संन्यास आश्रम स्वीकारणार नाही. आता खूप दिवसांचा, खूप वर्षांचा कालावधी होता. ते मातृत्वाचं सुख मलाही हवं आहे. त्या मातृत्वाच्या सुखापेक्षाही आपल्यासारख्या श्रेष्ठ मुनिवर्यांचं वीर्य माझ्या पोटामध्ये त्याची वाढ हो आणि त्यापासून जगताचं कल्याण हो, अशी संतान मला उत्पन्न करण्याचा मोह आता आवरत नाही. आता तुम्ही योग समाधी सोडली, तुम्ही विचारते म्हणून सांगते बाबा. आपल्या या ठिकाणी भागवताचे आपले भागातील जुने जाणते गोपीनाथ महाराज उपस्थित आहेत. एखादा स्कंदाला जवळजवळ सगळाच पाठ त्यांचा वय बदलला तुम्ही, आणि आम्ही संकल्प केलाय. आता या वर्षात ते शक्यच नाही आपल्याला, भागवत पुढे चालूच राहणार, पुढच्या वर्षी किंवा त्याही पुढच्या वर्षी. ज्या वेळेला आपण 11व्या स्कंदामध्ये पोहोचणार आहोत ना मामाश्री, त्यावेळेला आपण जास्तीत जास्त चिंतन एकनाथी भागवत याचंच करणार आहोत. फार गोड वय आहेत हो नाथाच्या भागवतामध्ये. एखाद्या स्कंदामध्ये, 10व्या स्कंदामध्ये भगवंताच्या अनेक लीला, जन्म आणि त्या लीला आपल्याला पाहायला मिळतील, त्याही सविस्तर पाहणार आहोत. तदनंतर 11वा स्कंद मात्र आपण संप्रदायाला जो आनंद मिळवून देतो, वारकरी संप्रदायाने ज्यांना वेदांच्या भूमिकेतून डोक्यावर घेतलाय, अशा त्या नाथ भागवताचा आपण चिंतन मांडणार आणि तेही सखोल असणार आहे. जय श्रीराम बोलला पाहिजे. असो, मी जाणते तुम्ही काही करू शकताय, आणि आता तुम्ही विचारल्यानंतर मी फक्त माझी इच्छा सांगते तुम्हाला. तुमचं वीर्य धारण करणं आणि त्यापासून एक चांगली उत्तम संतती या जगासमोर आणणं आणि तिचा आदर्श लोकांनी घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. काय छान इच्छा आहे ना? पत्नीची इच्छा अशी असावी, पतीला बरं वाटावं. या सगळ्या कथा गंगेच्या तटावर मैत्रीजींकडनं विदुरजी ऐकत आहेत. मैत्रीजी विदुरजींना म्हणतात, असा दोघांचा संवाद सुरू होता. विदुरा आपल्या प्रिय पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्दम ऋषींनी त्याच वेळेला आपल्या योग सामर्थ्याच्या जोरावर आपल्या इच्छेनुसार फिरता येईल असं एक विमान आणि त्या विमानाची प्राप्ती केली. त्याला काहीच नाही, नियम अटी शर्ती काहीच नाही, पेट्रोल पण नाही आणि कुठल्या देशाची परवानगी पण नाही. बरं, त्याला लँड करायला पण जास्त जागेची गरज नाही आणि उडण्यासाठी पण काहीच नाही. आपल्या योग सामर्थ्याचा त्यांनी वापर केलाय आणि आपल्या इच्छित ठिकाणी जाऊ शकेल असं एक विमान त्यांनी मागवले, तयार केले. आणि त्या विमानाची आपण जर अंतर्बाह्य रचना पाहिली तर खरंच सगळ्यांना हेवा वाटेल. ते विमान अत्यंत सुंदर दिसते. सुंदर दिसण्याचं कारण त्याला सर्व प्रकारच्या रत्नांनी सजवलेलं आहे. रत्नजडित खांब त्या विमानामध्ये आहे. आणि कुठलाही ऋतू असू द्या, त्या ऋतूनुसार हवामानामधला बदल त्यामध्ये होतो. थोडक्यात सांगायचं, आताच्या काळात एसी, गर्मी में भी ठंडी का एहसास. जिकडे तिकडे जिकडे नजर जाईल तिकडे आपल्याला
त्यामध्ये त्या विमानामध्ये दिव्य अशी सामग्री ठेवलेली पाहायला मिळेल. तसेच चित्र विचित्र रेशमी झुंबर आणि पताकांनी ते खूप छान रीतीने सजवलं होतं. तिथे त्या फुलदाणीमध्ये सजवलेली फुलं आणि त्या फुलांवर झुरक्या घेणारे गुंजारव करणारे ते भ्रमर, सुती आणि रेशमी वस्त्रांनी खूप छान रीतीनं त्या ठिकाणी पडदे सजवलेले होते. त्या विमानातच जसे ट्रिप्लेक्स बंगले असतात ना पॉवर मध्ये, रेल्वे पण असतात. एकदा तो अनुभव आला होता मला. तुझा ऐकलं का? बालकृष्ण महाराजांच्या कथेला आम्ही ज्यावेळेस गेलो होतो ना वृंदावन मध्ये, असं अगोदर वाटलं एवढे पैसे कसे काय लागले, इथं पण कमिशन कोणी घालवले काय. तर तिथे प्रवास करतानाच लक्षात आलं काय बरोबर आहे. A1+ नाही का, मोजकी जागा असते. एकावर एक अशा माड्यांत तयार केलेले ती महल सुद्धा त्या विमानामध्ये होती. त्या महलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे पलंग, सोफे, वा छान, अनेक प्रकारचे पंखे, आणि त्यामुळं ते फारच सुंदर दिसत होतं. त्या विमानाच्या साईडला कोरलेले ते शिल्प, त्या शिल्पांची रचना मनाला मोहित करत होती. त्या विमानाच्या खाली चालण्याकरता पाचूची फरशी आणि बसण्याकरता पोवळ्यांचे सोफे तयार केले होते. याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो, आता दिसणं शक्य नाही. अशा अमूल्य वस्तू त्यामध्ये पाहायला मिळेल. आणि त्या पोवळ्यांच्या दरवाज्यावर, त्या उंबरठ्यावर हिरांचे दरवाजे, टॉयलेटला पण हिऱ्याचा दरवाजा, बाथरूमला पण हिऱ्यांचे दरवाजे. त्या विमानामध्ये गेल्यानंतर असं वाटतच नव्हतं आम्ही या जगतामध्ये आहोत, कुठेतरी वेगळं. आणि खरंच वेगळंच जगत होतं ना ते, योगमायेनं निर्माण केलेलं ते विमान. ठिकठिकाणी कृत्रिम हंस आणि कबूतर बनवली होती, कृत्रिम, पण ती ओळखायला येत नव्हती. आणि त्यामुळं त्या हंसांच्या झुंडीमधून जात असताना त्यांना वाटायचे आपले बाबर इथे बसले तर, म्हणून ते खरे हंस त्यांच्या जवळ यायचे, खरी कबूतर त्यांच्या जवळ यायचे. खूपच छान. आवश्यकतेनुसार क्रीडांगण, बगीचे, शयनगृह, बैठका, अंगण आणि चौक, ते विमानाची रचना आहे ना. वेगळी सृष्टी. योग सामर्थ्यावर आतापर्यंत आपल्या पत्नीला काहीच देऊ शकलो नव्हतो, आता तिच्या इच्छेपेक्षा जास्त दिलं पाहिजे. तिला वाटलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये आई बापांच्या त्या घरी सुद्धा मला या सुखाला मी वंचित होते, ते सुख आता माझ्या पायशी मिळून घेत आहे. पतिदेव माझी केवढी काळजी घेतात ना, असं तिला वाटलं पाहिजे. आणि वाटलं, तिलाही बरं वाटलं. पण देवभूती आपल्यासारखी त्याच्यामध्ये आसक्त झाली नाही. आनंद वाटला तिला ते पाहून, परंतु तिची आसक्ती नव्हती. तिचं मन अजूनही विचलित होतं. माझ्यासाठी माझ्या पतीनं त्यांचं सामर्थ्य खर्च केलंय, मी शरीराने अशी कृषी झाली म्हणून त्यांना असं वाटलं, आणि त्यांनी त्यांचं सामर्थ्य खर्च केलंय. हे सामर्थ्य मिळवण्याकरता किती मोठी तपश्चर्या बाबा त्यांना करावी लागली होती. कर्दम ऋषींनी हे जाणलं, तर एवढं सगळं करून दुसरी कुठली स्त्री असते उड्याच मारली असत्या, चला चला लवकर ते विमानात बसू, आनंद घेऊ असं म्हणायच्या ऐवजी ती टेन्शन मध्ये आली आताच्या भाषेवरती. कर्दम ऋषीने ते जाणलं, आणि कर्दमजी म्हणतात एक काम कर, तुझा थकवा, अजून तुझी ती मळकटलेली साडी, तुझं लक्ष असतं ना त्या शरीराकडे, विस्कटलेले केस,
एक काम कर, हे बिंदू सरोवर आहे ना समोर, या बिंदू सरोवरामध्ये स्नान कर, फ्रेश होशील. आपल्या पतीची आज्ञा क्षीर सावंती मानली आणि तिने त्या बिंदू सरोवरामध्ये आपल्या वस्त्रांसहित प्रवेश केला. शास्त्राचं म्हणणं असे, तीर्थयात्रेला गेल्यानंतर सचैल स्नान करावं, वस्त्रांसहित करावं. त्याचा दोष लागतो बाबा, नाही का? छोट्या छोट्या गोष्टी काय आपण शिकून घ्यायच्या. निर्वस्त्र अर्धवस्त्र गेलं तर दोष लागतो, आणि म्हणून सचैल स्नान तीर्थामध्ये करावं असं शास्त्राचं विधान आहे. आपण थोडं विसरलो म्हणून आपल्याला फक्त एकच दिसतं, त्यांनी तिचं कपडं पडलं. चुकीची परत आहे का, चुकीचं वर्णन करते. त्याला तुम्ही नाही कारणीभूत, आम्हीच कारणीभूत, सांगणारच कारणीभूत आहोत. विद्रूप स्वरूप मानलं ना आम्ही तुमच्या समोर. त्यांनी तिची खोडी काढली, कोणाची गोपिकांची, त्या लग्न अवस्थेमध्ये त्यांचे कपडे पळवली, कदम या उघड्या लागल्या, या नमक कपडे घेऊन जा. विद्रूप चित्रीकरण आम्हीच केलं ना बाबा. शास्त्राच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्याला दंडित केलं होतं. ज्या यमुना मातेमध्ये तुम्ही स्नान करताय ती यमाची बहीण आहे, आणि सूर्याची आराधना करता तुम्ही इथं व्रत करताय आणि ते निर्वस्त्र करताय. तुम्ही सूर्यदेवाचाही अपमान करताय, यमीचं त्या यमुनेचाही अपमान करता. तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे म्हणून तुमची वस्त्र पळवले. चुकीला माफी नाही. शिवजी की जय, की जय. स्नान करून थोडा आळस जाईल, फ्रेश होईल. आपल्या तिथे पतीची आज्ञा क्षीर सावंती मानली आणि तिने त्या बिंदू सरोवरामध्ये प्रवेश केला. तिने डुबकी मारली आणि डुबकी मारल्यानंतर तिला जे काही चित्र दिसलं फार वेगळं. त्या सरोवरामध्ये प्रवेश केल्याबद्दल बरोबर तिची ती अवस्था दुसऱ्यांनी पाहिली. कोण बरं त्या स्त्रिया होत्या, ऐका पुढं. तिची ती मळलेली साडी, केसांच्या गुंडाळ्या आणि मलिन झालेलं ते शरीर, तिच्या शरीरावर असलेली निस्तेजता, तिने प्रवेश केल्यानंतर ज्या महालामध्ये 1000 कन्या, किशोरवयीन कन्या आहेत, अशा महालात ती गेली असं तिला जाणवलं. डुबकी कुठे मारली होती? बिंदू सरोवराच्या जलामध्ये. आणि प्रवेश कुठे झाला तिचा? एका भव्य दिव्य महालामध्ये. तिथं 1000 किशोरवयीन कन्या होत्या. त्या सर्व किशोरवयीन कन्या आणि त्यांच्या शरीराला कमळाच्या फळांसारखा सुगंध येत होता. देवमूर्तीला त्यांनी पाहिलं आणि त्या ताबडतोब उभ्या राहिल्या, हात जोडले. आपल्या सेविका असाव्यात. आपली राणी आली समोर आणि या भावनेनं त्या हात जोडून उभ्या राहिल्यात 1000 किशोरवयीन कन्या. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, राणी साहेबा, आम्ही आपल्या दासी आहोत.
आपण आज्ञा करा, आम्ही आपली काय बरं सेवा करावी. आता हिचा भ्रम, मी तर पाण्यात स्नानाला आली तर इथे मर कुठे आणि 1000 ताशा आपल्याकडे. फक्त सेवा काय करू असं विचारलं त्यांनी. आणि ही काही बोलण्याच्या अगोदरच त्यांनी सुगंधित उठणं तयार केलं. त्या स्त्रियांनी, त्या कन्यांनी सुगंधित उठणं तयार केलं आणि देवहूतीला स्नान घातलं. तिला 2 नवीन वस्त्र त्यांनी परिधान करवले, रेशमी वस्त्र होती. त्यांनी अनेक मौल्यवान अलंकाराने तिला सजवलं. सर्व गुण संपन्न भोजन आणि पिण्यासाठी अमृता समान पेय तिला दिलं. सेवा केली अशा प्रकारे. मस्त स्नान घातलं, उठणं लावलं, अंगाला तेल लावलं, केसांना तेल लावलं, चांगलं रेशमी वस्त्र नेसवलं, अनेक अलंकार. आणि आता तिला भूक लागली असेल म्हणून चांगलं पंच पक्वान्नाचं ताट आणि पिण्याकरता अमृतासारखं असं गोड पेय, हे सगळं तिला दिलं. हे सगळं झाल्यानंतर, खाऊन पिऊन झाल्यानंतर देवहूती मातेला असं वाटलं, मी कशी दिसते आरशात तर पाहायला जावं. आणि आरशात ज्या वेळेला तिने आपलं स्वतःच रूप पाहिलं त्यावेळेला तिला आश्चर्याचा धक्का. एवढी संगीत बापाचे कृपण नव्हतं. जय श्रीराम बोलला पडेल. खूप छान असं तिचं शरीर ताजं टवटवीत झालं होतं. तिच्या चेहऱ्यावर तेज पडलं होतं. तिने स्वच्छ अशी वस्त्र परिधान केली होती. वेळे अनेक प्रकारच्या आभूषणाने ती नटलेली होती. मंगल असा शृंगार त्या स्त्रियांनी तिला केला होता. हातामध्ये उत्तम प्रतीचे कंकण, पायामध्ये झुणझुण आवाज करणारे सोन्याचे पैंजण, कमरेला सोन्याचा रत्नजडित कमरपट्टा आणि गळ्यामध्ये तर बोलूच नये बहुमूल्य अशा रत्नांचा हार. अख्ख्या अंगाला सर्वांगाला सुगंधी कुंकुमादी ही सुगंधित द्रव्य. या स्वतःच्या रूपाकडे पाहून ती स्वतःच भरून गेली, नक्की मीच आहे का. आपल्या मुली पण कधी कधी लग्नामध्ये सस्तात बघा ना देखील आपल्या सुना आपल्यालाच वर्गाला येत नाही. आता तो कशाचा पहिला उद्योग झालो पण त्यांचं बाबा मला मिळा मला आवडा सगळं धरली तोंडाला शेवटला धरला दिसता सुंदर दिसावं काळामध्ये. एक मर्यादा ठेवावी एवढीच फक्त विनंती. देवहूतीला आता स्मरण झालंय आपल्या पतीचं. अरे मी ऐश्वरी बघते, कधीपासून ह्या कन्या माझ्या सेवेत आहे, मला नटवलंय सजवलंय, माझा पती कुठं असेल. तिला त्या पतीचं स्मरण झालंय. आणि ज्या वेळेला तिने त्याचं स्मरण केलं त्यावेळेलाच तिला आपले पती सुद्धा आपल्यासारखेच असंख्य त्यांच्या सेवेकऱ्यांच्या ताफ्यामध्ये ते दिसले. त्यावेळेला त्या हजारो स्त्रियांचं त्या पतींकडे तिने आगमन केले. त्यांचं ते योग सामर्थ्य आता तिने पाहिलं होतं, प्रत्यक्षात पाहिलं होतं. या सगळ्या कथा विदुरजी लक्ष देऊन ऐकतात. आपण जसे सगळे बसतात ना, आता पुढं काय असे टक लावून पाहतात मैत्रिणीजींकडे. महाराजजी परमेश्वरजी आता त्याला आजूबाजूचं कसं भांडण राहिलं. आपण पाहतो ना किती दिवस कथांमध्ये नाही का, 2 तासामध्ये एक जण पण मोबाईल काढत नाही. एकाच होता तो. आणि आमचं भाग्य आहे महाराजजी, होते बाबा आमचे भाग्य आहे. कधीशी एकरूप होतात सगळेजण. विसरतात देव आणि विसरतात, ज्याची कामं विसरतात. फोनवर कोणाचा निरोप येईल का कोणतं काम आलं त्यालाही हात लावत नाही. 2 तास आनंद लुटत असतात. आमच्या लेखी सुना चिंतनासाठी एवढे असुसलेले असतात. तर
वेळेच्या अगोदर ती कामं आटोपून घेतो. आता 4 वाजतील, पावणे 4ला जो वाजायला आपला वेळेमध्ये गोपीनाथ महाराज आम्ही आपला आदर्श पाळतोय. वेळ कार्यक्रम सुरू होण्याची आणि कार्यक्रम संपवण्याची वेळ पाळलीच पाहिजे. उशीर झाला असेल तर कमी वेळेत आटपा आणि उशीर करून द्यायचा नाही. 10-15 मिनिटं अगोदर पोचा, काय फरक पडतोय? पोचता येतं. काही गोष्टी आपणच पाळल्या पाहिजे. पारमार्थिक माणसाने तरी वेळ पाळली पाहिजे. राजकीयांनी नसू दे पाळू द्या, त्याच्याशी तेवढं काही गेलं गेलेलं आहे आपलं. त्यांना गर्दी नकोय, त्यांना फक्त गर्दी हवी. आणि आपलं उलट आहे, बस 1-2 जरी गर्दी असले ना तरी गर्दीची आवश्यकता नाही. राधे राधे बोलला पाहिजे. राधे 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 राधे. उच्चार करावा. भगवंताच्या कथेमध्ये राधा ही भक्ती आहे, निष्काम भक्ती आहे, परम पवित्र आहे. तिलाही काही ठिकाणी आपण उद्रूप बनवलं महाराज. राधेचा उच्चार केला ना भगवंताला फार आनंद वाटतो, तेही नाचू लागतात. वृंदावनामध्ये आपण गेलो ना तिथे कृष्ण कृष्ण नाही कोणी म्हणणार, तिथे राधे राधेच म्हणते. राधे राधे जपत घ्यावं. झोपले तर नाही ना विदू, म्हणून अजून मधून मैत्रिणी आवाज देतात त्यांना. विदुळा, कर्दम ऋषींनी ज्यावेळेला पाहिलं बिंदू सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर तिला जे रूप सौंदर्य प्राप्त झालेले आहे ते कर्दमजीला बरं वाटलं. आता हिचा कापूस असेल तरी हरकत नाही, आता वा तुमची पण मस्त, आणखी शरीर सुधारलं असं म्हणते. म्हणजे जावयाला दोष लागला. कर्दमजी सांगतात मन शांत झालं तुझं? हो, प्रसन्नता दिसते तुझ्या चेहऱ्यावर. चला बरं आपण या विमानामध्ये बसावं. आणि मग ते विमानामध्ये प्रवेश करतात. या विमानाचं सौंदर्य, आता विमान सुरू होत आहे, ते विमान अशा रीतीने उड्डाण करतायत त्या संपूर्ण त्या आकाशगंगेमध्ये अनेक चांदण्यांना घेऊन तो चांदवत आवाज सुटला आहे. काय वर्णन नाही माझं भागवत करते. सगळीकडे आता त्याचं फिरणं दीर्घ काळपर्यंत त्याचा विहार सुरू आहे. कधी मेरू पर्वतावर जातात, कधी दर्याखोऱ्यात जातात, कधी तीर्थ पवित्र तीर्थयात्रेच्या ठिकाणी जातात. अनेक प्रकारच्या भूमी, अनेक प्रकारचे द्वीप, गंगा यमुना सरस्वती या पवित्र नद्याचं दर्शन करत 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 आणि त्यांच्या सेवेसाठी असलेला तो दासी गणांचा समुदाय, सगळ्यांना सारखा आनंद, सगळ्यांना सारखा आनंद. आपल्या विमानासारखा नाही सगळा बंद, खिडक्या फक्त नावापुरत्या नाही काहीतरी ढगांच्या वरती गेलं तिथंच काय महाराज. नाचरे मोरासारखा काळा काळा कापूस पिंजलारे सुटणारे ते ढगच दिसतात. ढगांमध्ये असं वाटतं माझं ढगात गेलोय मी. राजे राजे बोलला पडला असं त्या विमानातून सृष्टीचं सौंदर्य पाहता येतं, तारांगण पाहता येतात, आकाश मंडळ पाहता येतं, भूमंडळ पाहता येतं. पवित्र तीर्थक्षेत्र, पवित्र नद्या, पवित्र पर्वत या सगळ्यांचं त्यांना दर्शन घडते.
अशा प्रकारे आपल्या प्राणप्रिय देवहूती बरोबर त्यांनी अनेक उद्यानातून परिणाम केले. वैशंभक, सुरसण, नंदन, पुष्पभद्र आणि चैत्ररथ अशा अनेक उद्यानातून तसेच मानस सरोवरामध्ये सुद्धा त्यांनी प्रेमपूर्वक विहार केलेला आहे. त्या तेजस्वी आणि इच्छेनुसार चालणाऱ्या श्रेष्ठ विमानामध्ये बसून वायूच्या वेगानं सर्व लोकांमध्ये भ्रमण करीत कर्दम पुढे सरकत आहे. कुठल्याही प्रकारचं भय, भीतीयुक्त वातावरण त्या ठिकाणी नाही. कुठल्याही इच्छित वस्तूची इच्छा करावी आणि ती वस्तू आपल्या हातामध्ये येईल. त्या विमानामध्ये नुसती इच्छा करायची. आज जसं वाटले ना कपड द्राक्ष खावी तशी जण नाही. काय करावं, 400 रुपये किलो, पाव किलो आणूया. आपण पण कधी कधी होतं नाही का. चांगली वस्तू काय भरपूरच खाली पाहिजे असं काही नाही. थोडी खाली तरी संतुष्ट का. फक्त इच्छा करायची आणि त्या वस्तू त्यांना प्राप्त होत होत्या. अशा प्रकारे महायोगी कर्दमांनी सर्व भूमंडळ, सर्व द्वीप इत्यादी भगवंताच्या जेवढ्या रचना आहेत त्या सगळ्यांचं दर्शन घेतलं. आपल्या प्रियेला ते अजून म्हणून दाखवतात. बघ बघ बघ, आता आपण सागावच्या चालल्या पिंपळीकराचं मंदिर बघ, आता खिडकळेश्वर आहे, पुढे कल्याण पाटा येईल दत्त मंदिर, वरूनच ते दाखवतात. त्यांना जे अवगत होतं, ज्ञात होतं, ही स्थळ आली का आपल्या त्या प्रियेला पत्नीला ते सगळं दाखवत होतं. शेकडो वर्षांचा कालावधी त्या प्रवासामध्ये त्याचा कधी गेला कळलंच नाही. आता देवहूती माता मात्र त्या ऐश्वर्याचा आनंद उपभोगीत होती. कालगणना तिथे लक्षात आली नाही. कर्दमजी सावध होते. त्यातून शेकडो वर्षांच्या विहारामध्ये सुद्धा तो गेलेला वेळ आणि तो संसारासाठी खर्च केला. कर्दमजीला खर्च होती. माझ्या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून तो वेळ तसा फुकट गेला. पण पतीचं कर्तव्य आहे ना, पत्नीला सुखी ठेवणं हे पतीचं आद्य कर्तव्य आहे. आणि ज्या पतीपासून पत्नी दुखी होत असेल तो पती पापिष्टाच्या यादीमध्ये मोडला जातोय. महाराजी एकादशी महात्म्यामध्ये अशाच एकादशीचं वर्णन आलंय ना. मोक्षदा एकादशी, वैखानस राजाची हकीकत. आपल्या पत्नीला तो सुख देऊ शकला नाही आणि तेवढ्याशा पापामुळं पुण्यवान असलेला तो राजा वैखानस नरकाच्या यातना बघत होत्या. कोणाला विश्वास बसत नव्हता. आणि एके दिवशी त्याच्या मुलाला स्वप्न पडलं. आज दिली पाहूया नाही का, वेळ काढून काही तर बऱ्याच दिवस येतात. त्या मोठी माणसं यांच्याकडे वेळ फार कमी असतो नाही का, आपल्या कामामध्ये व्याप्त असतात. तर आणि भागाशेठचं नाव मात्र अजून चालवतात नाही का. हे यामधल्या कोरोनाच्या काळामध्ये भागाशेठ चौकामध्ये एकमेव उदाहरण असं होतं आपल्या भागामध्ये, जिवंत माणसाचं नाव चौकाला दिले गेलं होतं. हाही एक इतिहास आहे. भागाशेठ जिवंत असताना त्या चौकाचं नामकरण झालं होतं. त्या चौकामध्ये भल्या मोठ्या पातेल्यामध्ये अन्न शिजवून ज्यांना कुठलाच आधार नाही, ज्याच्याकडे पैसा नाही, अशांना ते अन्नदानाचं काम. आणि संत सावळाराम बाबा पायी दिंडी सोहळ्यासाठी सुद्धा त्याच्या मार्फत एक महाप्रसादाची पद्धत त्याच्याकडे असते. फोन करावा अभिषेकला, काही चिंता करू नका महाराज, लागतील तिथे. कोणालाही दिवसू नका, मला फक्त बोला. एक छान वाक्य असं त्यांचं. कोणाचा अपमान होईल असं काही नाही, तुम्ही फक्त मला सांगायचं. बरीचशी अशी मंडळी आहेत आपल्या भागामध्ये महाराज. या ठिकाणी सुद्धा अशा 3-4 व्यक्तिमत्व असे आहेत महाराज.
तुम्ही कधी संधी देताय आम्हाला, लागेल ते सांगा. आहे ना तुमच्यासारखे दाते आहेत तर त्यांच्या जीवावर सगळं चालतंय. हा ते दाते ज्याचे दात आहेत नाही ते समोर, हा दाते कमी झाले तर मग तुमचा नंबर लागेल. आता जोपर्यंत येतात कृषी तोपर्यंत देत जाऊया आपण. आणि नुसतेच जमा केले म्हणजेच वादाला तोंड फोडणं. बऱ्याचशा दिंड्या त्याच्यामुळे तुटल्या, पैशाच्या हिशोबावर. काही गोष्टी बोललोही पाहिजे, आमचं चुकत असेल तर आम्ही बोललो पाहिजे. हिशोब चोख असला पाहिजे. सप्ताह असो का दिंडी असो, लगेच मिटिंग, दिंडीची मिटिंग लगेच. आता 3 गावांमध्ये जे नवीन सप्ते चालू झाले विचारा, 3 गावांमध्ये जाऊन लगेच हिशोबाची मिटिंग. किती उरलेत, काय उरलेत, लोकांचा पैसा आहे, लोकांनी कुठे खर्च केला तर लोकांना समजलं पाहिजे. लोक विचारतील, मग त्यांना सांगायचं अजून 10 महिन्यात द्यावं, 2 महिन्यात द्यावं, आणि कशालाही. आणि त्याच्यामुळे कुजबूज चालू होते. परमार्थिक कार्य जर चांगल्या मनाने करायचं असेल ना, दारिवली, आडवली आणि उसर विचारत जावतील लोकांना जाऊन हिशोबाची मिटिंग झाली की नाही म्हणून. लगेच 1-2 दिवसामध्ये सप्ताह झाल्यानंतर जे काही उरलंय त्याच्यासाठी मस्त 3-4 लोकांची कमिटी ते बँकेमध्ये खातं खोलायचं, त्यांच्या नावावर टाकून द्यायचं. संत सावळाराम बाबा काही दिंडी सोळा गोपीनाथ महाराजांची पंढरी असते, त्यांनी ते सर्व चित्र पाहिले जवळून. 2 तास लागतील तेवढं सांगा. पद्धतीमध्ये तुमचा नियम जरी 5,000 असला ना, 15-20 मागा तरी आम्ही द्यायचं. ते पाहतात प्रत्यक्ष. दिंडीला अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, खजिनदार नाही, दिंडीचा कोणीच मालक नाही. एकमेव मालक संत सावळाराम बाबा. ही संतांची कृपा आहे. आणि बाकीचे मालक असतील तर दिंडीमध्ये चालणारा प्रत्येक वारकरी हा दिंडीचा मालक आहे. 12 वर्षापर्यंत आम्ही कसे तरी आनंदाचं चाललं. आता पुढची सुद्धा तरुणाच्या हातामध्ये द्यायची कारकार नाही होत बाबा. आसक्ती आपल्याला सोडायची आहे ना. भागवत शिकवतंय कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, आसक्ती नाही. आपली आवश्यकता होती तिथं ते काम करायचं. सांगितलं या पोराला तुम्हाला शिकवत आहोत, मस्त पैकी आनंद लुटायचा. आता मात्र काही वेळानं देवभूती माता भांडावर आल्या. त्यांना वडिलांबरोबर झालेला जावयाचा संवाद आठवला. मी संसारात राहील, तुमच्या मुलीला सुखी ठेवे, परंतु संतान प्राप्त झाली का मग मात्र मी संन्यास घेईल. आता जो बाबा कवा मी संन्यास घेईल तिथे भरोसा त्याच्या मनाला. आता हे सुद्धा बाजूला करूया आपण. संतती उत्पन्न करण्याकरता जिथं सुद्धा कामभाव नाही, मातृत्व सिद्ध करण्याकरता आणि संतती, चांगली संतती आपण जगाला देऊ शकतोय या भावनेनं आपल्या पतीकडे शरीर सुखाची मागणी आता तिने केली. हो, त्या संततीचा लाभ झाला पाहिजे अख्ख्या जगताला. शुद्ध स्वभाव होता तिचा, कुठल्याही प्रकारचा विकार नव्हता. आपल्या पतीजवळ तिने खाली मान घातली, पायाच्या त्या अंगठ्यानंच अलगद अलगद ती जमीन ते नखाने खोदू लागली आणि पतीला सांगते, तुम्ही जे वचन दिलं होतं, जे करार केला होता आमच्या आईवडिला बरोबर, मग कधी ती संतती उत्पन्न करायची. कर्दमजी सांगतात, वा ठीक आहे. स्वतःलाच त्यांनी 9 रूपामध्ये विभाजित केलंय असं एक प्रकरण माहिती आलेलं आहे. कारण त्यांना 9 कन्या उत्पन्न करायच्या होत्या आणि मग त्यांनी 9 कन्या उत्पन्न केल्या. 9 विभाग केल्यानंतर एकाग्र चित्ताने त्याने अर्धांग रूपाने आपल्या पत्नीची भावना केली आणि गर्भामध्ये आपलं वीर्य स्थापित केलं. त्यामुळं देवहूतीला एकाच वेळी 9 कन्या असं म्हणून वाचून दाखवलं. संशय नको म्हणून. आपल्या पद्धतीचं नसा, आपल्या पद्धतीचं बाकी
जनरल ठीक आहे, पण अध्यात्माचं कुठेही विबंधन होऊ नये, कंपन होऊ नये म्हणून आपण ती दक्षता घेतली पाहिजे. सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. सुंदर अशा परीसारख्या घेतणाऱ्या लाल कोमलांच्या जशा त्या माल बाहेर यावी तशा प्रकारे त्या 9 कन्या त्यांच्या अंगाचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला. या वेळेला शुद्ध स्वभावाची सती देव होती. तिने पाहिलंय, आठवलंय, थोडीशी व्याकुळी झाली. आता पती आपल्याला सोडून जातील, कारण त्याची प्रतिज्ञा संतती प्राप्तीची होती ना. मग नम्र भावेने तिने त्याला वंदन केलंय आणि ती आपल्या पतीला म्हणते, मला एक अभय द्या तुम्ही, अजून एक वर हवाय तुमच्याकडनं. मुली तर जन्माला आल्या, आता 9 मुलींची लग्न मी कशी करू एकटीच तुम्ही सोडून गेल्यावर. तिला प्रश्न बरोबर होता ना बाबा. 9 मुली आपल्या ताब्यात आहेत आणि त्या 9 मुलींना सुयोग्य वर कुठं मी शोधू? मी एकटीच आहे ना. दिवस नाही, नंदस नाही, सासू नाही, सासर नाही, एकटीच काय करू? 1-2 पण नाही ना. तुम्ही जंगलामध्ये गेले तर याचा सांभाळ चांगल्या रीतीनं मी कशी करू शकेन? मी थोडीशी आभारीच आहे. तुम्ही भगवंताच्या भक्तीमध्ये लीन असता, परंतु मी मात्र थोडासा माझा काळ हा विषय सुखामध्ये घालवला. इंद्रियांचं सुख भोगण्याकरता मी माझा काळ व्यतीत केला. मायेनं मला ग्रासलं गेलं आणि त्यामुळं तुमच्या सुखासारखं सुख मला नाही मिळवता आलं. मी या संसारामध्येच रममाण झाले आणि तो काळ ऐश्वर्य इंद्रिय सुख भोगण्यासाठी जो काळ घालवतो तो काळ व्यर्थ जातो असं शास्त्राचं म्हणणं आहे. जो काळ भगवंताच्या नामचिंतनात घालवतो तो काळ गणला जात नाही असं मोठ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपल्या दिवसातील 2 तास, 24 तासाचा दिवस आहे, 2 तास आपण जर भगवंत चिंतनामध्ये घालवलं तर ते 2 तास आपल्या पुढच्या आयुष्यात वाढतात. 24 तास गणले जात नाही, ते 22 तास. मग दुसऱ्या दिवसाचे 26 तास, मग त्याच्यातले 2 तास काम झाले तर तिसऱ्या दिवसाचे 28, 30 असं वाढत जातात आणि मग आपलं आयुष्य वाढत. जय श्रीराम बोलला पडेगा. आणि इंद्रियांच्या सुखामध्ये घालवलेला काळ 1-2 तासाचा तो आपलं आयुष्य क्षीण करतोय, आयुष्य संपवतो. सगळे तज्ञ आधी ते हुशारात विचारवंत असतात, काय घ्यायचं ते आपल्यावर आहे. असो, आपण माझं संसारभर नाहीच करावं. अज्ञानामुळेच मी हे केलंय, पण आता जे झाले ते झाले. तुमच्यासारखं वैराग्य मलाही उत्पन्न व्हावं आणि माझ्याही हातून भगवंतांची सेवा करावी. ज्याला वैराग्य उत्पन्न होत नाही, ज्याच्या हातून भगवत भक्ती होत नाही, असा माणूस जिवंत असला काय आणि मेला काय? देवहूती माता आणि कर्दमतीचा हा संवाद आहे. नाटबाबा पण कधीतरी चिडून म्हणाले आम्हाला, नाही का, भक्तीविन पशु कशाशी वाढला, सटवी नेला कैसा नाही. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी अरे बुढा. मूर्खांना म्हटलं जात तुम्हाला कधीच राग नाही, पण आपण भक्ती मार्ग जर स्वीकारला नाही ना मग त्याला राग येतो. मग तुझ्यापेक्षा पशु बरा. तुझ्या मुखामध्ये हरीचं नाव येत नाही, भगवंताचं नाव येत नाही, मग तुम्ही का भूतांची बोलत ना? तुमचा बाप भूत होता ना? बाप करा. आपल्या आईवरती शिवी देतात लालू बाबा. कमीत कमी आईची लाज राखून तरी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. असो, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे.
पण काय करू, भगवंताच्या या मायेमुळं मी फसून गेली होती आणि त्या ऐश्वर्याच्या सुखाचा भोग घेत होती. संसार बंधनातून सुटण्याची इच्छा सुद्धा मी केली नाही म्हणे. मैत्रेयीजी या सगळ्या गोष्टी उद्धवजींना सांगतायत. उद्धवजी आणि मैत्रेयीजींचा संवाद आहे. मैत्रेयी म्हणतात, विदुरा, उत्तम गुणांनी सुशोभित अशा त्या मनुकुमारी देवमूर्तीने ज्या वेळेला अशा प्रकारची वैराग्याची गोष्ट केली त्यावेळेला कर्दम ऋषीला बरं वाटलं. ऋषीला काय असेल ना, देवशी आहे, दुरुस्त आहे, रात का बोला असं म्हणतात नाही का, मग सगळ्यांच होती. कर्दमजी म्हणतात, हे स्तुत्य राजकुमारी, तू याविषयी आता खेळ करू नकोस. भगवंताची लीला आहे, मला आठवतं चांगलं. या मुलींची लग्नही मी करून देईन, त्याला चांगले वरही शोधेन आणि तुला सांभाळण्याकरता एक पुत्र संतान सुद्धा उत्पन्न करेन. पुत्र संतान उत्पन्न करण्याऐवजी देवाची जी इच्छा होती, देवच तुझ्या पोटी जन्माला येतील, काही काळजी करू नकोस. आपल्या पत्नीला धीर दिला. लवकरच अविनाशी तत्व असलेला भगवान विष्णू तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करेल. तू अनेक प्रकारच्या व्रतांचे पालन केले ना, म्हणून तुझं हे कल्याण होणार आहे. आपल्याला लगेच फळ पाहिजे नाही का. शेकडो वर्ष पती सेवा करत असताना अनेक प्रकारची व्रत तिने केली आहे, अनेक प्रकारच्या साधना तिनेही केल्या आणि त्याचं फळ म्हणून भगवंत तुझ्या उदरामध्ये अवतीर्ण होतील. तप कधीच फुकट जात नाही, फक्त काही करायची नाही. हा एक नियम ठेवायचा. आता एक काम कर, तो संयम धर, नियम आणि तप, त्याच प्रकारे द्रव्याचं दान करत श्रद्धापूर्वक त्या भगवंताचं स्मरण करायचा. तीर्थयात्रा कर, दान धर्म कर आणि सगळं चालू असताना भगवंताचं स्मरण मात्र करायला विसरू नको. आणि मग अशा प्रकारे तुझी ती साधना योग्य ठिकाणावर पोचली तर भगवान श्रीहरी तुझा पुत्र होऊन माझा आणि तुझंही यश वाढवेल. आणि शेवटी तुझ्या अंतःकरणाची जी इच्छा आहे त्या इच्छेमुळं ब्रह्मज्ञानाचा उपदेश अर्थात सांख्यशास्त्राचा उपदेश करतील आणि मग तुला सुद्धा योग्य दिशेला लावतील. काय त्या पत्नीला बरं वाटलं असेल नाही का, फार आनंद वाटला. मैत्रीजी म्हणतात, प्रजापती कर्दमाविषयीचा आदर असल्यामुळं देवहूतीचा पहिल्यापासून विश्वास होता त्यांच्यावर. त्या सगळ्या बोलण्यांवर तिने विश्वास ठेवला आणि निर्विकार निर्गुण असलेल्या जगताचा गुरु असलेल्या कृष्णं वंदे जगद्गुरु, सर्वप्रथम कृष्ण वंदे जगद्गुरु, मग आद्य शंकराचार्य आणि मग त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय. आमच्या माहितीप्रमाणे बाबा हे तीनच जगद्गुरु. तर कोणी काय उपाधी लावती लावू दे, आपल्याला काही झालेलं नाही गेलेलं, आपल्या बापाचं काय जातं. पण हे तीन जगद्गुरु विसरायचे नाही प्रत्येकाने. आपल्याला विनंती आहे. बरं, पतीविषयी आदर होता आणि विश्वासही होता. या दोन गोष्टी पत्नीकडे असल्या पाहिजेत. शास्त्राने आम्हाला सांगितलं, आपल्या पतीवर पूर्ण विश्वास आणि पतीविषयी आदर ठेवणारी स्त्री संसारामध्ये कधीच दुःखी होत नाही. महाराज राधे राधे बोलना पडेगा. भगवंताची आराधना करायला मी सुरुवात केली. पुष्कळसा काळ निघून गेलाय आणि मग त्यानंतर आपल्या पतींच्या वीर्याचा आधार घेऊन देवहूती माता भगवंतांना आपल्या उदरामध्ये सामावून घेण्याची इच्छा व्यक्त करते. देवहूतीपासून
जसं लाकडातून अग्नी प्रकट व्हावा त्याचप्रमाणे भगवंत प्रकट होणार आहे. आकाशामधून त्या ढगांमधून जलांचा वर्षाव, अनेक मंगल वाद्यांचा गजर, गंधर्वाचं गीत, अप्सरांचं नृत्य आणि आकाशातून देवतांनी टाकलेल्या त्या दिव्य फुलांचा वर्षाव, ही सगळी लक्षणं भगवंताचं अवतार ज्यावेळेला प्रकटीकरण असतं त्यावेळेला हे सगळं असं घडून येतं. काय तो सोहळा आहे. सर्व दिशांमध्ये आनंद पसरला जातो. जलाशयातील पाणी अशुद्धता त्याच्यातली निघून जाते, ते शुद्ध होते आपोआप. सर्व जीवांची मन प्रसन्न होतात आणि त्याच वेळी सरस्वती नदीने वेढलेल्या त्या कर्दमाच्या आश्रमामध्ये मरीची इत्यादी ऋषींसहित ब्रह्मदेव आलेले आहेत. देवाचा जन्म आपल्या समोर व्हायला तो आनंद उपभोगायचा आहे. आणि हा तर आपला नाथचा वही आहे ना. स्वयंभू मनूची मुलगी दिली ना शत्रुपाची. ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकट होतात. शत्रुदमन विदुरा स्वतः सिद्ध ज्ञानाने संपन्न अशा या अजन्मा ब्रह्मदेवानी हे जाणलं की आता प्रत्यक्ष भगवान विष्णूच सांख्य शास्त्राचा उपदेश करण्याकरता कर्दमजी ऋषी आणि देवहूती माता यांच्या पोटी जन्मास येणार आहेत, अवतीर्ण होणार आहेत. आपल्या विशुद्ध सत्वमय अशा अंशाने ते रूप धारण करणार आहेत. म्हणून भगवंत जे कार्य करू इच्छितात त्या कार्यासाठी त्याचं गुणगान गायलं पाहिजे. आपल्या सर्व इंद्रियांना आवरून भगवंतांच्या नामस्मरणामध्ये आम्ही तल्लीन झालो पाहिजे. ब्रह्मदेवानी पाहिलंय कर्दमजीचा आनंद गगनात मावेना असं. आता त्यांचा पुढचा मार्ग मोकळा होणार आहे ना. एकदा का पुत्र जन्माला आला तर ते संन्यासासाठी मोकळे होतात आणि ती वेळ आता आलेली आहे. आता ब्रह्मदेव प्रकट झाल्यानंतर कर्दमजींना म्हणतात. हा सगळा संवाद विदुर आणि मैत्रेयीचा चालू आहे. आणि भागवत कोण ऐकतात तिकडे परीक्षित शुकदेवाच्या मुखातून. आणि या सगळ्या कथा बऱ्याच दिवसानंतर गुरुजी आपल्या घरात आले म्हणून नैमिषारण्यामध्ये सूत मुनीकडनं शौनकाचा ऋषी ऐकतात आणि पिंपळेश्वरला बबन बोला बसवले. एवढंच फरक आहे. राधे राधे. अच्छा, आता लक्षात आलेलं बरोबर संवाद कोणाचा कसा. काल परवा तुमचं जरा घोळ होत होता महाराजजी. संवाद नक्की कोणाचा, कुठे चालले, काय चालले, म्हणून थोडस अजून विश्लेषण. माफ करा बाबा काही शब्द चुकीचे वाटले तर. नंतर मात्र आम्हाला नेहमी आदरयुक्त भीती बाबाच्या बदला आहे. या आमच्या नवीन कीर्तनकाराकडे त्याचं फार बारकाईने लक्ष असतं. हा कार्यक्रमाला आमचे असतात ते उपस्थित. आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर काही गोष्टी आम्हाला ते सांगतात. अभ्यास बरा वाटला तर शाबासकीने पाठ टोपटतील आणि कमी वाटला तर अजून अभ्यास करा, अजून फार गरज आहे असंही सांगते. असलं पाहिजे. आदरयुक्त भीती आपल्या अंतःकरणामध्ये मामाची असलीच पाहिजे. आता भगवंत अवतीर्ण होणार आहेत. सगळीकडे वातावरण आनंदमय झालेलं आहे. ब्रह्मदेव कर्दमांना म्हणायला लागले. इथून आपण त्याला बाजूला गेलो नाही का. प्रिय कर्दमा, माझ्या म्हणण्याला मान देऊन तू माझं म्हणणे मान्य केलंस आणि तुझ्याकडनं निष्कपट भावाने झालेली माझी पूजा पुत्राने ठीक आहे असं म्हणून आदरपूर्वक पित्याच्या आज्ञेचा स्वीकार करणं हीच त्यांची सर्वश्रेष्ठ पूजा समजली जाते. कळलं तर बरोबर. बापाने त्याला आदेश करावा, आज्ञा द्यावी आणि मुलाने हे कसं होईल, नाही काय लागेल, तिकडे कसं जाऊ, अजिबात नाही. ठीक आहे ठीक आहे. त्याला फक्त होकारार्थी मान हलवायची.
नुसती माणूस ना म्हणजे काम्पिंग करायचा गुरुजी संघाचा मान हलवायची. वडिलांची सेवा हीच खऱ्या अर्थाने खरी सेवा आहे. त्यांनी दिलेल्या आज्ञेचं पालन करणं. थोडस आठवणे म्हणून बाबा सांगतोय, आठवतोय थोडस. आपल्या काकड्याच्या प्रकरणामध्ये ना मुका आणि बहिरा अशी दोन प्रकरणे आहेत. माणूस मुका कशामुळे होतो आणि बहिरा कशामुळे होतो? आपण कोणाची निंदा नाही करत महाराज. संतांची कीर्ती, साधूंची सेवा आपल्याकडनं घडली नाही आणि पितृ आपल्या वडिलांच्या आज्ञेला मान दिला नाही तर पुढच्या जन्मामध्ये बहिरा होतो माणूस. थोडस चुकलं तर मला सांगायचा. पहिला प्रकरणामध्ये आहे आपल्याकडे, इथे पण आहे. नाही संतस कीर्ती श्रवणी आली, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडली, नाही साधू सेवा घडली, पितृवचनासी पाठ विरली, पितृवचनासी पाठ विरली, तीर्थव्रते असुनी गादिनी, पैरा झालो या जगी, पैरा झालो या जगी. बाबा चुकीचं असेल तर दुरुस्त करून घ्या. नाही संत कीर्ती श्रवणी आली. संतांची कीर्ती ऐकायला गेलोच नाही, प्रवचनाला नाही गेलो, कीर्तनाला नाही गेलो, वारीला नाही गेलो, दिंडीला नाही गेलो. नाही साधू सेवा घरी आलेल्या अतिथी देवो भव दीक्षांत देई माते. त्या साधूची सेवा कधी घडली नाही, त्या वारी दिंडीला गेलो नाही, अन्नदान केलं नाही, कधीच नाही घडलं. नाही पितृवचना श्रीपाद विरली. वडिलांनी सांगावं आणि ते ऐकलं नाही. पाठ दिली त्याला. तीर्थे व्रते असुनी त्या केली, पहिला झालो या जगी, पहिला झालो या जगी. तीर्थव्रत होती. आळंदीला चला, पंढरपूरला चला, नाही जमलं तर एका दिवसामध्ये ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणाला चला, नाही ऐकलं. तीर्थव्रत होती पण नाही जमत ना, एकादशी करा 15 दिवसांनी, ती थोडी 8 दिवसांनी येतात. बरं ती पण नाही जमली ना, आषाढीला कार्तिकी करा, ती पण नाही. त्याचा परिणाम महाराज बहिरा व्हावं लागलं. माफ करा, आता जी बहिरी कोणीही दिसू द्या, संतांचं समीकरण आहे. मुख कशामुळे होतं? गर्व केल्यावर मीच लय हुशार, मला सगळं येतं, माझेच सगळे कार्यक्रम लागले पाहिजे, सगळ्यांनी माझीच आज्ञा विचारली पाहिजे. माझं प्रमाण टाकल्याच्या प्रकरणामध्ये तुम्हाला नंतर टाकले पुस्तकामध्ये महाराज. हा मुखात आलो, मुखात आलो राजा गे, मुखात आलो राजा गे, होतो पंडित महाज्ञानी, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ शास्त्र पुरारी, चारी वेद
होतो, महाज्ञानी होतो, 10 ग्रंथ 60 सगळं त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला एक श्लोक वाचून नाही बोलता येत. त्याचे 4 वेद मुखत करतो आम्ही, 4 वेद पाठ गर्व केलं ना महाराज. गर्वामध्ये झाली सर्व हानी आणि मग मोका झालो वाचा गेले. आपल्याला पुढच्या जन्मामध्ये मोका आणि पहिला वाचायला करतो जय श्रीराम बोलणं पडेल. बरं, तुम्ही पित्याची आज्ञा स्वीकारलीस, मानलीस, वत्सा तू सुसंस्कृत आहेस. तुझ्या या सुंदर कन्या आहेत ना, आता ती वेळ आलेली आहे, आता त्या उपवन होत आहेत. तुझ्या मुली कोणाला द्यायच्या माहितीये का? 1:30-2 वाजता रोजचे घरात त्याला नाही, मोठ्या बंगल्याला गाड्या बघून नाही, कुलवंत वर पाहून कन्यादान केलं पाहिजे महाराजजी. समाज प्रबोधन इथूनही घडलं पाहिजे ना महाराज. दिखावे पे मत जाओ, आपली अक्कल लगाव. कुलवंत वर पाहायचा, त्याच्यावर संस्कार पाहायचे. स्वतःच्या हिमतीवर तर काय करू शकतोय, त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे. येतो वापरचाच भाला तोच खायचा, रातभर फिरायचा, गाड्या पण अशा चालवायच्या. मग सकाळच्या लोकांना बोलून नाही मारायचं. सकाळच्या लोकांना समजतं 120च्या स्पीडला होता तर झाडाला ठोकली त्यांनी. एकटा कुठं पनवेलच्या पुढं रोजच्या 2 वाजता. माफ करा, भावना नाही जात माणूस कोणाच्या. गरज आहे, वास्तविकता आहे. असं तरी पण भागवत चाललंय, आम्ही टाळतो या गोष्टी बोलायच्या, पण ते येतच ना थोडं मध्ये. असं सुसंस्कृत वर पहा, तू बघूच नको. मी बघून आले आहो, ब्रह्मदेव साक्षात्कार करून देणार. वत्सा, ह्या मुली मीच निर्माण केलेले जे महात्मे आहेत, ऋषी आहेत, मरीचींसारखे ऋषी आहेत. 9 जणांना मी तयार करून ठेवल्यात. तुझ्या 9 कन्या मस्तपैकी त्याचा विवाह कर, त्यांना समर्पित कर आणि त्या कन्यांच्या माध्यमातून तुझी कीर्ती वाढव. कळलं तर बरं होईल. आपण पोऱ्याची पाठ टाकल्या नसते, पोऱ्यानं वाजून 3 पोरी झाल्या, 4 पोरी झाल्या. बापकरा महाराज इथलं उदाहरण आहे ना हे. भागवतातल्या कथा आम्हाला सांगतात, कन्यांच्याच माध्यमातून तुझी यश आणि कीर्ती वाढेल. कारण सुयोग्य सुसंस्कृत वर पाहायचा आणि मग लोक बोलतील ना, याचा नातूस किंवा याची नातीस. आजाचं नाव तर येणारच आहे चांगली कर्म झाल्यानंतर. हे म्हणी सर्व प्राण्यांचे निदान असणारे आदिपुरुष श्री नारायण आपल्या योग मायेनं कपिल भगवंतांच्या रूपानं तुमच्याकडे अवतीर्ण जाणार आहे, होणार आहे, हे मला माहित आहे. राजकुमारी आता ते देवहूती मातेला सांगतात. भगवान विष्णू एका बालकाच्या रूपामध्ये ज्यांनी कैटभासूस असुराला मारलेला आहे आणि साक्षात तेच श्रीहरी ज्ञान आणि विज्ञानाच्या द्वारे काम वासना संपूर्ण उकडून टाकण्याकरता, जगताचं कल्याण होण्याकरता ज्या शास्त्राची गरज आहे ते सांख्य शास्त्र आपल्या जगताला देते. असा पुत्र भगवान स्वतः श्रीहरी तुझ्या उदरामध्ये आहे आणि तोच कपिल या नावाने प्रसिद्ध होईल आणि लोकांमध्ये तुझी कीर्ती पसरली. ब्रह्मदेव प्रकट झाल्यानंतर त्यांनी कर्दम ऋषींना आणि देवहूतीला मातेला सांगितलं. या कथा तिकडं विदुरजी मैत्रिणींच्या मुखातून ऐकतात. आता मैत्रिणी म्हणतात विदुरजींना, सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव या दोघांचा अशा प्रकारे दोघांना आश्वासन दिलंय त्याने आणि मग ते आपल्या बरोबर संकादिकांना घेतले आणि ब्रह्मलोकाकडे निघून गेले. विदुरा, ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर
यांच्या आज्ञेनुसारच कर्दमांनी आपल्या त्या नव मुलींचा विधीपूर्वक विवाह करायचं ठरवलं. आता ऐका जावई कोण कोण. 9 जावई. कर्दम आणि देवभूती मातेच्या 9 कन्या, त्या 9 कन्यांची नावं आणि त्याच्या 9 जावयांची नावं ओळी ऐका. त्यांनी कला नावाची आपली कन्या मरीची नावाच्या ऋषी बरोबर तिचा विवाह केला. मरीची ऋषींना कोण दिली? कला नावाची मुलगी. त्यानंतर अनुसया नावाची मुलगी. याच नाही तर तुम्हाला सांगायला नाही का, तर मी खाण्यासाठीच बसलेलं इकडं. अत्री नावाच्या ऋषींना आपली अनुसया नावाची मुलगी त्यांनी समर्पित केली. श्रद्धा नावाची मुलगी अंगिरा नावाचे ऋषी आहेत, त्यांच्याबरोबर तिचा विवाह करून दिला. आणि हवीरभू नावाची त्यांची कन्या, तिचा विवाह पुलस्त्या बरोबर केलेला आहे. पुलस्त्य नावाचे ऋषी. पुलस्त्य आणि पुलह असे वेगळे आहेत. त्यानंतर पुलह नावाचे ऋषी आणि त्यांच्यासाठी अनुरूप अशी असलेली आपली गती नावाची कन्या. व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या योग्य जोड्या लागतील अशा प्रकारे गती नावाची कन्या त्यांनी त्या पुलह नावाच्या ऋषीला दिली. कर्तू नावाच्या ऋषींना साध्वी नावाची कन्या आणि भृगु ऋषींना ख्याती नावाची कन्या समर्पित केली. त्यानंतर ज्यांना नावाने आपण सगळेजण ओळखतो, वशिष्ठ ऋषी. या वशिष्ठ ऋषींना अरुंधती नावाची कन्या समर्पित केली. वशिष्ठ ऋषी आणि अरुंधती दोन्ही नाव आपल्याला परिचित आहेत. आपण लय वेळेला गेलो होतो ना त्यांच्या तिकडे रामायणामध्ये. जय श्रीराम बोलला पडेगा. अथर्व ऋषींना यज्ञ कर्माचा विस्तार करता यावा याकरिता शांती नावाची कन्या त्यांना समर्पित केली. अशा प्रकारे कर्दमांनी त्या सर्व मुलींची उत्तम प्रकारे विवाह लावून दिली आणि जावयांचा यथोचित सन्मान केला. आणि प्रत्येक जावई आपापल्या पत्नीला घेऊन आपापल्या स्थानाकडे गेले. आनंदाने या 9 कन्यांचा गृहस्थाश्रम चांगला चाललेला आहे. कर्दमांनी ज्या वेळेला आपल्या घरी देवाधिदेव श्रीहरी अवतार घेणार आहेत हे जाणलंय, आता तो मुलगा नाही, आता जन्मही झालाय भगवंताचा, तर आपला मुलगा नाही, ते साक्षात श्री हरी आहेत आणि म्हणूनच त्यांच्याशी काहीतरी हितगुज केलं पाहिजे. आपण किती भाग्यवान आहोत. भगवंताची कृपा आपल्यावर कशा रीतीने आहे, ते आपल्यावर कसे प्रसन्न आहे ते देवाला कबुली दिली पाहिजे. एक दिवस असा एकांत साधला आहे आणि कर्दमजी आपल्या मुलाकडे धाडतात. श्री हरिरूप कपिलाकडे गेले आणि आता त्यांच्याजवळ कबुली देतात. आपल्या पाप कर्मामुळं दुःखमय असलेल्या संसारामध्ये सगळ्या प्रकारच्या पीडा सहन करण्याकरता माणूस स्वतःच जबाबदार आहे. तो इंद्रिय सुखाच्या मागे लागला, विषय लोलुप झालाय आणि भगवंताचा अधिष्ठान विसरलाय.
भगवंताचं रूप त्यांचं ध्यान योग्याने करावं आणि त्यांना योग्यानेच जाणावं. समाधीच्या योगानं एकांतामध्ये राहून अनेक वर्षांची तपश्चर्या करून ज्या स्त्री हरींचं दर्शन त्यांना होत नाही, आज तेच स्त्री हरी माझ्याकडे पुत्राच्या रूपाने अवतीर्ण झाले. हे सर्वेश्वरा तुम्हाला प्रणाम करतोय, तुम्हाला वंदन करतोय. बोला कपिल भगवान की भगवंताचं बोला. बाकीच्याही सांगते त्यांना भागवताचं ही त्यांना सर्वेच असं. भावना उत्पन्न होतात नाही का, चांगलं तेवढ्या लांबून पण बिना माईकचा आवाज उत्पन्न देत होता. भगवंताची शक्ती आहे महाराजी, काही लाजण्याची आवश्यकता नाही. आता इथे आपण तो प्रकरण नाही केलं म्हणून आणि ते संगीत तज्ञ आपण नाही बसवलं म्हणून नाही का महाराज, आपण फक्त स्वतःच आनंद लुटतोय. त्या कथांमध्ये तर आम्ही भरपूर असतोय. महाराजांची कथा होती, आम्ही नाचत होतो तिकडे, महाराजही स्वतः नसतात. का बरं नाचू नाही, नाचावं ना. आता कोणाला काही समजत तिथे समजून द्या, आपल्याला काही झालं नाही. असो, मी खरंच किती भाग्यवान आहे ना कर्दमजी, या आपल्या लेकराबरोबर हात जोडून उभे राहील समोर. त्या छोट्याशा लेकरासमोर बाप हात जोडून उभा आहे. त्यांनी जाणलं होतं ना त्यांना. कपिलाच्या रूपामध्ये स्वतः श्रीहरी आपल्या घरी प्रकट. इथं ब्रह्मदेवानी पण अगोदर सांगितलं होतं, नंतर पण येऊन सांगितलं तुझ्या घरी ते चालेल. खरंच किती भाग्यवान होता मी. तुमचे अनंत रूप आहे ते, अलौकिक रूप आहे ते, पण ती पाहण्याचं भाग्य मात्र कोणाला नाही मिळत नाही. आणि मी भाग्यवान याच्या करता का ते रूप सतत माझ्या डोळ्यासमोर तुमचं रूप दिसत. तत्वज्ञानी आणि विद्वान नेहमीच आपल्याबद्दल जे आशा बाळगून असतात. ऐश्वर्य, वैराग्य, यश, ज्ञान, सामर्थ्य आणि श्री या सगळ्या गुणांनी तुम्ही परिपूर्ण आहात. मी तुम्हाला शरण आलेलो आहे. भगवंता, आपण अनेक प्रकारच्या लीला करता येईल, परंतु आपण त्या लीलांच्या पलीकडचे आहात. तुम्हाला मी शरण आलेलो आहे. माझा नमस्कार स्वीकारा. आपण पुत्र रूपाने अवतरल्याने मी तिन्ही ऋणातून आता मुक्त झालो आहे. माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले. आता मी संन्यास आश्रम ग्रहण करतोय. आपण मला आज्ञा द्यावी. आपली आज्ञा मागण्याकरता मी एकांतामध्ये आलोय. आता तिने ऐकला ना, सौभाग्यवती मी, तर तिला वाईट वाटेल. कदाचित ती जाण्याकरता विरोधी करेल. या मोह पाशामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करेल. भगवान, आपण सर्वज्ञ आहात, म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करतोय, विनंती करतोय, माझी एवढी इच्छा पूर्ण करा. मी काही तिला फसवत नाही, कारण नामा अगोदरच होता. त्यामुळं पण ती माया आहे ना. मग ती सांगायची लग्न केली पोरीची, मग त्यांच्या डिलिव्हरीला मी कुठे दवाखान्यात न्यावं, दाखवलं तर मी कुठे सांगतो. आता तर लाखाशिवाय डिलिव्हरी नाही, तेवढं पैसे कुठे राहायचं. परत बापाचीच केलं जायचं तुम्ही. अनेक प्रश्न निर्माण होते. मग त्यामुळं मी एकांतामध्ये ती वेळ साधली आणि तुमची आज्ञा घेतली. आपल्या पित्याचं हे मधुर भाषण बालरूपामध्ये असलेल्या त्या कपिल भगवंताने ऐकलं आणि आता ते म्हणतात,
मुनिवर्या, वैदिक आणि लौकिक अशा सर्व कर्मासाठी अख्ख्या जगतामध्ये मी जी आज्ञा केलेली आहे तीच सर्व मान्य आहे. माझ्या म्हणण्यानुसारच सगळं चालतंय. मी कधीच शब्द फिरवत नाही. मी तुम्हाला शब्द दिला होता, आठवा, मी तुमच्या घरी जन्म घेईन. माझं काम मी केलंय आणि ते सत्य करण्याकरताच मी हा अवतार धारण केलेला आहे. या लोकांमध्ये माझा जन्म लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुलींना आणि आत्मदर्शनासाठी उपयुक्त असलेल्या महात्म्यांना सुद्धा होत नाही. तो भाग्यवान आहे. आत्मज्ञानाचा हा सूक्ष्म मार्ग बऱ्याच काळापासून लोप पावलेला होता. ते आत्मज्ञान कुठेतरी दरी जाऊन बसलं होतं, लोपलं होतं. जसं कर्दमांनी ते केलं ना, तसं माझ्या ज्ञानोबारायांनी केलं होतं नाही का महाराज. लोपले ज्ञान जगी वर्णन करावं. भगवंत स्वतः कर्दम ऋषींना सांगतात, कपिल रूपामध्ये अवतीर्ण झालेले तर ते लोपलेलं ज्ञान प्रकट करण्याकरिता मी हा अवतार धारण केलेला आहे. मैत्रेयी विदुराला सांगतात हे सगळं बरोबर आहे, पण ज्यांना अगोदरच त्या ज्ञानाची प्राप्ती झाली होती, आता खरी गरज त्यांच्या धर्मपत्नीला आहे. ती संसारात घुसले ना. कर्दमांना माहित होतं म्हणून तर ते संन्यास घ्यायला निघाले. ते ज्ञान आई साहेबांकडे गेलं पाहिजे. मैत्रेयी म्हणतात भगवान कपिलांनी याप्रमाणे सांगितल्यावर त्यांचं संभाषण झाल्यानंतर कर्दमांनी त्यांना प्रदक्षिणा घातली आणि चित्तानेच शरीराने जाण्याच्या अगोदर त्यांचं चित्तच वनामध्ये जाऊन बसलं. हे फार महत्वाचं आहे. गृहस्थ आश्रमाचा त्याग केलाय. श्री भगवंताला शरण गेलेले हे महात्मे कर्दमजी अग्निहोत्र आणि ग्रस्त या दोन्हीचा त्याग केलाय आणि निसंग भावाने पृथ्वीवर भरभ्रमण करू लागले. भगवंताच्या नामाचं चिंतन. अच्युतम केशवम कृष्ण
इथंच थांबवतोय. असंच आशीर्वाद देण्याकरता आपण रोज येत आहेत. आम्ही आपली वाट पाहतो आणि आपणही येतात. आज आपले